मी आज फायनली माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली, पहिली सर्व्हिस, कारण की तिचे 1000 किलोमीटर झाले होते. आणि बघूया, एवढं काय जास्त खर्च येणार नाही, फक्त ऑइलचा खर्च येईल. दिली सर्व्हिसिंगला. तर मी असं हेल्मेट हातात, पायपे घेऊन उन्हाचं चाललो आहे. आता फटकन रिक्षा पकडू आणि जाऊ घरी. मला आज येता येता दिसलं इकडं मटकी भेळ चिवडा. घरी जेवण तर बनवलं आहे, पण मला इथं आला का समोसा, कढी समोसा खायची लई तलफ होते. तर मी आता कढी समोसा खायला चाललो आहे. हा साला आपला समोसा कढीमध्ये आणि त्यात थोडी चटणी, आणि आम्ही खाल्ला एकच. फायनली काहीच मी रिक्षा भेटली मला, आणि आज रिक्षावाल्याला काही नवीन काही लोक भेटत नाही, तर मला एकटंच सोडता येते. मस्त बसलो आहे, पण मी काही एकटा जाणार नाही, एवढे पैसे देणार नाही. तर शेअरमध्ये जाणार. भाऊसाहेब थांबले इकडे, ही त्यांची रिक्षा चेक गाईज, एकदम सजून आणलेली आहे. इकडं ते गेले बघायला, यांना पण एक स्लोवाला माणूस भेटून राहिला. मी फायनली माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली, कारण की ती 1000 किलोमीटर झाली ती नवीन घेतल्यापासून. एवढा काही खर्च येणार नाही त्याला. आम्ही कुठं चाललो आहे गाईज? आम्ही चाललो हिला क्लासला सोडायला. तुला पण यायचं क्लासला? तुला पण यायचं? नाही, तुला नाही येणार, तुला गाडीवर बसता येत नाही. मी याच्यानंतर मला काम आहे, मग मी जाणार आहे. चलो पहिले ग्लेट लावू आपण. कोण आहे? मी आहे. हिला मध्ये टाकू का? बाय बाय वासू, बाय बाय. हे बस ग तू. मी आता चाललो आहे माझी सर्व्हिसिंगला दिलेली गाडी घ्यायला. त्यासाठी मी बोलवला एक मित्र, त्याचीच मी वाट बघतोय. पण या बोळीतून येऊ शकतो, कारण की आमच्या पोरांना बोळीतून यायची खूप जास्त सवय. त्या माझे सगळे मित्र असे माझ्यासाठी लेटच येतात. सगळे मित्र लेट येतात, सगळे मित्र. चला पळाया चला. आता आम्हाला आपल्या देशाची पॉप्युलेशन दिसली, जी काय मोबाईलमध्ये दिसत नाही. पण अरे कॅन्सल झाली, परत आले का बघू. ये ना बाबा, पचका झाला, आमचा पचका झालेला आहे. आम्हाला काय पॉप्युलेशन दिसून राहिली. मी जेव्हा कॅमेरा चालू केला तेव्हाच ते स्क्रीन चेंज झाली. त्या कसं व्हायचं ते आपलं ऑलमोस्ट, पण ती काय पॉप्युलेशन काही येईना. पण त्यामुळे आम्ही असंच चाललो आहे आता परत रिटर्न. गाडीची सर्व्हिसिंग झालेली पहिलीवाली, आणि विषय असा आहे, ही आपली गाडी व्यवस्थित नाही धुतली का? ही आपली गाडी, ही आपली गाडी. अरे यार, व्यवस्थित नाही धुतली गाडी. पाय तशी धुतलेली नाही गाडी. ठीक आहे, आता काय करणार, परत थोडी पाणी मारणार. ते असं झालं की आमची गाडी व्यवस्थित धुतलेली नव्हती. मी एकटा आलो असतो तर ती गाडी धुतलीच गेली नसती. चेत्या बोलला म्हणून चेत्याला कधी पण चेत्याला आपण काय म्हणता बार्गेनिंगला आणि अशा गोष्टीसाठी घेऊन जायचं. कॉन्टॅक्ट चेतन फॉर दिस. तुझं गाडी तशीच घेऊन गेलो असतो बिना धुतलेली. आणि टोटल आपला खर्च झाला आहे 1395. ऑइल आणि ऑइल फिल्टर बदललं आहे. जर आपल्याला पण आपल्या गाडीला असे गार्ड लावायचे, त्यानंतर असं फुटरेस्ट लावायचं आहे, तर त्याचा खर्च मी लवकरच करणार आहे. आणि त्या खर्चासाठी मला चेतन स्पॉन्सर करणार आहे, त्याचे पैसे मला चेतन देणार आहे असं तो बोलला आहे. तरी आम्हाला आमची गाडी परत वॉश करून भेटलेली आहे ओन्ली चेतनमुळे, आणि एकदमच साफसुथरी मस्त नवीन दिसते. परत असं वाटतंय की आजच घेतलेली आहे. चला फटाफट मी आता हेल्मेट घातले, निघू घरचे कामं करायला. भारी वातावरण झालं आहे नाशिकला आज, मस्त एकदम आरपार दिसतंय सगळं. लाईट लावलेली कोणतरी इथे, कसा ग्लो आला त्याच्या सुशाच्या तोंडावरती. सिंग झाली म्हणून पार्टी देतोय मी या पोरांना. हीच माझी शेवटची पार्टी असणार आहे या 2 पोरांसाठी. कसं दिसतंय बघ बरं, काय दिसतंय रे? ग्लो येतोय का? गाडी गेअर मागे. तर फायनली माझी पार्टी बघ, काही माझी पार्टी झालेली. हीच माझी पार्टी झाली ती गाईज. मी पाणीपुरीची पार्टी केलेली आहे, आणि पाणीपुरी पण छान आहे. गाडी सर्व्हिसिंगच्या कोशिश पार्टी आहे. नाही म्हणता या दोघांनी कोणाकडे संपवलेलं आहे. रगडा पॅटीस होतं. कोण बघ भाऊ, तिथे पुण्यावानीवरी खाल्ली, तिथे खूप भारी होती. पैसे दिले, आणि पैसे मी दिले, पैसे भाऊने दिले. मी दिले भाऊ, मला बघून घ्या, मी पैसे दिलेले. टोटल 80 रुपये बिल झालं होतं, मी दिले होते. थोडं काय बघतो. कोण आहे?
युगला आलोय मी घ्यायला नवीन गाडीवरती.